पारू तू वेडायस का यार? प्लीज ही अशी मस्करी यार, नको अशी मस्करी. बरं चल, मला पटकन सांग तिकडे काय झालं. अरे काय बोलली पारू, सांग ना. हे असं काय करतो भाऊ, सांग ना. तुला काय बोलू? काही काही नाहीच आहे बोलण्यासारखं. अरे तिथे जे काही झालं ते सांग मला. तुला ऐकायचंच आहे का? हो मग ऐक. काही विशेष नाही झालं, म्हणजे आम्ही गेलो तिथे. मग खूप साऱ्या गप्पा झाल्या. ओके. खाल्लं प्यालो, हा मग अंधार झाला. हा आणि मग काय नाही, आम्ही परत घरी आलो. चल काय पण येडा बनवतो. अरे अरे चेहरा सांगते तुझं सगळं. काय सांग ना, तू नीट प्रपोज केलंस ना तिला? अरे ती हो बोलली का तुला? हा ए पारू तयार आहे ना माझी वहिनी व्हायला? सांग ना यार दादा. हो हो. म्हणजे पारू माझी वहिनी व्हायला तयार आहे. ओके, शांत शांत. ओके. मी आधी जे काही सांगतोय ते नीट ऐक. हा तू तू बस इथे, बस बस. शांत ऐक. आधी हा मी आमच्या नात्याबद्दल आई सोबत बोलणार आहे. ओके. आणि तुलाही माहिती आहे, जर आईचा होकार असेल तर. एवढंच आहे ना? अजून पुढे आहे. अच्छा बोल 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 पटकन बोल. आणि तोपर्यंत ही गोष्ट तू कोणासोबत, म्हणजे कोणासोबतही शेअर करणार नाहीयेस. कोणासोबत म्हणजे इन्क्लुडिंग युअर बायको प्रिया. एवढंच आहे?
हो, संपलं. प्रॉमिस मी. अरे भाई बोला, भगवान बोला मामा, प्रॉमिस. बघ, जोपर्यंत तुला वाटत नाही ना की ही गोष्ट जगासमोर यावी, तोपर्यंत ही गोष्ट जगासमोर नाही येणार. प्रॉमिस. आता तरी सेलिब्रेट करूया, कारण चाललंय. आज उठायला लयच उशीर झाला. कामा आवरत नाही. अरे देवा, आदित्य सरांच्या खोलीत जास्वंदीचं फूल बी ठेवलं नाही मी. एक काम करते, मी पटापट काम आवरते ना, मग आदित्य सरांच्या खोलीत फूल ठेवायला जाते. हा. हे ग, आज ती फुल बदलायला नाही आली. रोज ते येऊन बदलते. उलट आजचा दिवस तर स्पेशल. काल रात्री ती मला हो म्हणाली खरी, पण नंतर तिने तिचा निर्णय तर नाही बदलला ना. सकाळी सकाळी असले वाईट विचार नको आणूस मनात. आदित्य, चांगले विचार कर. बिझी असेल, आपण जाऊन तिला विचारू. आदित्य बाबा, आदित्य बाबा, तुम्ही इकडं सकाळी सकाळी काही काम होतं का? म्हणजे अर्जंट मध्ये कुठं जायचंय का? हो, तुम्ही मला एक फोन करायचा, मी आलो असतो ना. म्हणजे तसं अर्जंट होतं. आदित्य सरांचा आवाज. पण इतकंही अर्जंट नव्हतं. म्हणजे इथे येण्यासारखं अर्जंट होतं, फक्त फोन करण्यासारखं अर्जंट नव्हतं. आदित्य बाबा, हॅलो, दमन, काय झालंय काय? काही नाही बाबा. मामा, मारुती मामा, काय नाही, मी तेच सांगायला आलो तुम्हाला की आज ऑफिसला जायचं आहे ना. असं काय करता आदित्य बाबा? आपण रोज तर ऑफिसला जातो ना. करेक्ट, रोज आपण ऑफिसला जातो. एकदम करेक्ट. तेच सांगायला आलोय मी, आज पण आपल्याला ऑफिसला जायचंय. थोडा चहा टाकू का? नाही, नको नको. वैजू, किती दिवस झाले वैजूला भेटून मामा. कशी आहेस तू वैजू? हा, ते वैजूला सर्दी झाली होती, ते बरी आहे ना ती आता? तुम्हाला कुणी सांगितलंय वैजूला बरं नाही म्हणून? कोणी काय सांगितलं पाहिजे, मला आपलं असंच वाटलं. बरं आदित्य बाबा, तुमचं आवरून झालंय ना? माझं आवरून झालंय, आपण सोबतच जाऊयात ना? हो, मग सोबतच गेलं पाहिजे ना. असं कसं होईल की तुम्ही आधी गेला आणि मी नंतर? म्हणजे अगदीच असं होऊच शकतं कधीतरी. एक काम करा, तुम्ही गाडी स्टार्ट करून ठेवा, मी लगेच आवरून येतो. नाही तर मी आवरून आल्यानंतर मग तुम्ही गाडी स्टार्ट करता का? आदित्य बाबा, समज बरं आहे ना? हो मामा, सगळं बरं आहे, मी ओके आहे. मग आपल्याला निघायचंय हो ऑफिसला जायला. हो, मग त्यासाठी चालू ना मी. चला निघूया. वैजू, येतो मी. आणि काही लागलं तर मारुती मामाला सांग. ती सांगते मला. बरं, तोपर्यंत मी बूट घालून येतो. तुम्ही बूट घालून या आणि मी आवरून येतो. येतो मी. येतो मी. हा. बरोबर, कुकर लावलाय, तू डाळ फोडणीला घाल. थँक गॉड. मला वाटलंच होतं पारू इथे असणार. आंबट गोडवाली डाळ असते ना, ती वाली कर. आणि पोळ्या करशील ना, त्याला तूप लाव.
चल. सावित्री आत्या, गुड मॉर्निंग. आदित्य बाबा तुम्ही इथे तुम्हाला काही हवंय का? नाही, काही नकोय, असं सहज. पारू बाळा, मी काय म्हणते, पोळ्या झाल्या ना की तू ना ही भाजी पण करून घे. बाहेर खूप कामं पडलीत ना, मी आवरते सगळे. ओके? त्या तुमची भाजी बनवण्याची पद्धत आणि माझी पद्धत वेगळी आहे आणि ही भाजी ना तुम्हाला चांगली जमते, त्यामुळे तुम्हीच बनवा ना प्लीज. असं कसं? नाही म्हणजे असं कसं, पारू पण सगळ्या भाज्या खूप छान बनवते, हो की नाही? मग ही भाजी मला असं वाटतं पारूनीच करावं. आदित्य बाबा पारूकडे बघून इशारे करतायत, म्हणजे नक्कीच त्यांना काहीतरी बोलायचं असणार. बरोबर बोलतायत आदित्य बाबा. तू छान भाजी करशील. पारू, आलेच मी. हा आत्या, कुठे होतीस तू? ते सकाळी जास्वंतीचं फुलही ठेवलं नाहीस. मी घरी जाऊन आलो, मामांना भेटलो, वैजूला भेटलो. काय झालंय तुला? आदित्य सर, दिसतंय ना तुम्हाला काम करतेय मी. पारू, मला असं का होतंय? काय होतंय? म्हणजे तुझ्याशी बोलल्याशिवाय जमतच नाहीये. असं आहे का? हा. आदित्य सर, मला ना असं वाटतंय तुम्ही एकदा डॉक्टरांना दाखवूनच या. सो फनी. आदित्य सर, काम करते ना मी. मला मला माझ्या बहिणींना गरमागरम जेवण करून वाढायचंय. हं? हं. हो? पारू, या घरात आतमध्ये गेल्यावर जी पारू दिसणार आहे ती वेगळी असणार आहे. आदित्य सर, मला काम आहेत लय. उगाच माझा येळ घालवू नका आणि स्वतःचा बी. पण पारू, हा देवी, आले आलेस. हा, यार, या मुलीशी निवांतपणे गप्पाही मारता येत नाही. हा देवी आई. पारू, मी आणि श्रीकांत चाललोय कुलदेवतेच्या दर्शनासाठी. तर प्रियाला घर सांभाळायला मदत करशील. अर्थात तू असल्यावर मी निश्चिंत आहे, पण तरी तिला सांभाळून घेशील. हं? देवी आई, तुम्ही नका काळजी करू, आम्ही घेतो सांभाळून. बरं, मी स्वयंपाकाचं बघते. ठीक आहे, आलीच. हो हो, मला ईमेल मिळालाय, मी 10 मिनिटात रिवर्ट करतो मी. हा हा. अरे वा, आमचे अहो अॅनिव्हर्सरीसाठी मला काहीतरी गिफ्ट मागवतात वाटतं ऑनलाईन. गुड मॉर्निंग. हं. अहो, गुड मॉर्निंग. दिसतंय ना मी काम करतोय ते. शिबाई, हे तर ऑफिसच काम करतात. या घरात ना, या घरात कोणालाही माझी किंमतच नाहीये. नाही, मी सतत म्हणत सुद्धा नाही मला किंमत द्या, मला किंमत द्या.
इतरांचं तर जाऊच द्या, पण पण माझ्या नवऱ्याला सुद्धा हे माहित नाहीये की आज आपली अॅनिव्हर्सरी. दामिनी, मी खरंच विसरलो होतो. तू ती दुःखद आठवण ताजी करून दिलीस. तुम्ही ना लोक काय काय प्लॅन्स करतात आपल्या अॅनिव्हर्सरीला, म्हणजे सरप्राईजेस देतात, गिफ्ट देतात, पण तुम्ही आयुष्यभर ऑफिसचं काम करत राहा. किचन मधून का आला आदित्य? हा दामिनी काकू, इथे बोल काकू. काय रे, तू किचन मध्ये काय करत होतास? काही हवं होतं का तुला? अगं काही नाही. एक मिनिट, हे गालाला काय लागलंय तुझ्या? दामिनी काकूला कळलं तर नाही ना? काय रे? अगं ते अरे मी एक फेस पॅक ऑर्डर केलेला फेस पॅक तू लावून फिरतोस, मला कोण सांगणार? अरे बाहेर का मी लावला कारण की मी तो रिसीव्ह केला ना, तर मग आता मला वाटलं की लावून बघावं कसा आहे तो फेस पॅक. थँक्यू. म्हणजे बघतो मी अजून त्याला ट्राय करतोय. थँक्यू प्रीतम. खरं तर आज मला सुद्धा फेस पॅक लावायचा होता. का? कारण माझी अॅनिव्हर्सरी आहे आज. सॉरी, म्हणजे आमच्या दोघांची अॅनिव्हर्सरी आहे आज. काकू, तुला एक गोष्ट माहितीये का? अॅनिव्हर्सरी ना युजली दोघांचीच असते. काकू हॅपी अॅनिव्हर्सरी. थँक्यू. खूप खूप शुभेच्छा काका. हॅपी अॅनिव्हर्सरी काकू. थँक्यू. काका हॅपी अॅनिव्हर्सरी. ए तू जरा चल रे. का चल ना. हा, चल ना, काम चल. आहे, काम आहे, चल ना. ओके. तुम्ही ना या दोघांकडून काहीतरी शिका. हा, तो प्रीतम तर बघा, त्या प्रियाची किती काळजी घेतो, किती जपतो तिला, आणि तुम्ही आत. मला तर असं वाटतंय ना की तुम्हाला आता बायकोची गरजच उरली नाहीये. प्रिया किती गुणी आहे बघितलंस ना? मग माझ्यात काय कमी गुण आहेत का? किती 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 गुण आहेत माझ्यात. हो हो, खूप आहे. म्हणून तर विविध गुण दर्शन करत असतेस. हा टोमणा होता ना? नाही ग, कौतुक करतो मी तुझं. कळतंय मला कौतुक. सतत आपलं ऑफिसचं काम करायचं मी पण बघतेच. ये ना आत. ये. उभं राहा आरशासमोर, उभं राहा. हा, हे असे लव्ह मार्क्स घेऊन घरभर फिरणार होतास का? एकाच गालाला हात लावला रे तिने. दुसरा गाल पण पुढे करायला पाहिजे होता का? म्हणजे वहिनीने मारलं फिरलं की काय? नाही, तूच काहीतरी आगाऊपणा केला असशील. मला माहिती आहे ना कसा आहेस तू. उगाच काहीतरी आगाऊपणा करत असतो. कसला आगाऊपणा? तर आगाऊपणा करण्यासाठी बेसिक बोलणं तर झालं पाहिजे. बोलणंच होत नाहीये. असं वाटतंय मी पारुशी मागच्या वर्षी 2-4 वर्षांपूर्वी, खूप कित्येक वर्षांपूर्वी बोललो होतो. मला तिच्याशी बोलायचंय यार. खूप काय काय बोलायचं तिच्याशी. हे एवढंच आहे ना, पण जाऊन बोल ना. कोणी अडवलंय तुला? हा? त्यासाठी ती एकटी सापडली पाहिजे ना. जेव्हा बघावं तेव्हा तिच्या अवतीभोवती कोणी ना कोणी असतंच. एवढंच आहे ना, मग बाहेर घेऊन जा तिला. सगळ्या गोष्टी कॉम्प्लिकेट करतो. सोपंच तरी सगळं. आई कुलदेवीचं दर्शन घेण्यासाठी बाहेर चालली, आणि आई घरात नसताना ती घराला कशी चिकटून बसलेली असते हे बघितलं नाहीयेस का तू? ती नाही येणार रे बाहेर. अरे बोलतोय ते पण बरोबर आहे. टेन्शन नको घेऊ, मी काहीतरी जुगाड करतो. ओके? अरे बस काय,